कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतर्राष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पीएएस है और जिसे घोंघ से निकालकर बनाया जाता है। कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन, पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो पौधों के लिए लाभदायक होते हैं। प्रतिभा बायोटेक, किसानों का मार्गदर्शक और साथी। नमस्कार, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक पश्चिम महाराष्ट्र मॅनेजर। आज आपण प्रतिभा बायोटेकच्या अन्नपूर्णा ॲग्री स्पेस या यूट्यूब चॅनलच्या अंतर्गत आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये जळगाव या गावी आलेला आहे। प्रथमतः आपण हा जो आपल्याला झेंडूचा प्लॉट दिसत आहे तर या ठिकाणी आपण प्रतिभा बायोटेकचे सर्व उत्पादने वापरलेले आहेत आणि ते वापर केल्यानंतर शेतकऱ्याला अप्रतिम रिझल्ट मिळालेला आहे। तर तो त्यांचा अनुभव आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। सर्वप्रथम सर नमस्कार, आपलं नाव सांगा, या ठिकाणी गाव, मोबाईल नंबर सांगा। नमस्कार, मी अशोक शिरतुरे, जळगाव तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। माझा मोबाईल नंबर आहे 90 11 540 458। तर आपण या ठिकाणी झेंडूची लागवड केलेली आहे, तर किती दिवसापूर्वी केलेली आहे? ही झेंडूची लागण जी केली ती 29 जुलैला केलेली आहे। तर सुरुवातीला आपण लागवड केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे आमच्या कंपनीचे प्रतिनिधी शुभम झांजुर्णे साहेब आपल्याकडे आल्यानंतर तर तुम्हाला कोणती समस्या होती आणि त्यांनी तुम्हाला कोणती औषध दिली आणि काय तुम्हाला रिझल्ट मिळाला? समस्या असं काय नव्हतं, परंतु पहिल्यापासून त्यांचं गाईड असल्यामुळं स्टार्ट टू एंड आपली त्यांनी आम्हाला माहिती दिली। काय व्हॉट्सअप ग्रुपला पण सांगितलं, काय प्रत्यक्ष येऊन पाहणी बी केली, वेळोवेळी येऊन ज्या ज्या स्टेजला लागणारी आपल्या कंपनीची म्हणजे या कंपनीची काय औषध आहे ती त्या स्टेजला लागणारी आहे ती त्या पद्धतीने त्यांनी मला दिली म्हणजे त्यांनी रायटिंगमध्ये दिली आणि दुकानातून आणून मी वेळोवेळी फवारली आहे। काय ठिकाणी सोडायचं आहे, काय ठिकाणी फवारायचं आहे, अशा पद्धतीनं केलेलं आहे। ओके, सर्वप्रथम आपण ज्यावेळेस झेंडूची लागवड केली होती त्यावेळेस 1 महिन्याचा प्लॉट असताना तुम्ही कोकोलीची ड्रीपमधून डोस दिला, त्याच्यानंतर तुम्ही 2 दिवस प्लॉटमध्ये नाही आला आणि अचानक 2 दिवसानंतर आला, तर तुम्हाला काय वेगळेपण दिसलं? त्याचं असं झालं की हा प्लॉट जो आता जास्त काय शेतकरी भाषेत सांगायचं म्हटलं तर आता माझ्या हा छातीच्या वर कमरेच्या वर छातीच्या आसपास आहे। ही काही एवढी उंची आणि एवढा जबरदस्त प्लॉट काही 1 महिन्याभरापूर्वी नव्हता। गुडघ्याभराच्या अंतरावर एवढा उंचीचा प्लॉट होता। शुभम साहेबांना मी त्यांना फोटो पाठवले आणि त्यांना आणखी आग्रहानं सांगितलं की इथपर्यंत येऊन तुम्ही बघा आणि बघून यातलं सांगा की आता ह्याची वाढ व्हायला पाहिजे आणि काहीतरी तुमच्या पद्धतीनं आम्हाला वेगवेगळे औषध द्या किंवा काहीतरी बघा। तर त्यांनी प्रत्यक्ष इथं प्लॉटवर येऊन स्टेजवर काय असेल ते आम्हाला माहिती दिली, बघितलं आणि त्यांनी जी औषधं दिली ती त्याच संध्याकाळी मी सोडल्यानंतर एक आमचं इथं जवळचं जनादेश्वर देवस्थान आहे, त्यामुळे तिकडे मी 2 दिवस गेलो। 2 दिवस काही इकडे प्लॉटकडे आलो नाही, पण तिसऱ्या दिवशी आल्यानंतर जितका मला आनंद झाला हा प्लॉट बघून की गुडघ्याभर अंतरावर मी सोडून गेलो होतो तो प्लॉट कमरेवर आला आणि कळ्या बाकीचे फुटवे जे काही हे जे दिसतात ना हे फुटवे हे सगळं कोकोली हे त्यांनी सांगितल्यानंतरच्या फवारणीनं सोडण्यानं उचलून आला आहे। ओके, म्हणजे तुम्ही कोकोली ड्रीपमधून सोडलं आणि तुम्ही 2 दिवस तुमच्या कामानिमित्त देवस्थानला गेला। 2 दिवसानंतर आल्यानंतर प्लॉटची उंची अचानक तुम्हाला वाढलेली दिसली, फुटव्यांची आणि कळ्यांची संख्या एकदम चांगली दिसली। तर तुम्ही कोकोली बरोबरच हे जुकाईची फवारणी घेतली, तर जुकाची फवारणी घेतल्यानंतर तुमच्या कळ्याची साईज आणि फुलकळीची संख्या किती वाढली? हे जोका प्रोडक्ट ज्यावेळेस वापरायचं होतं ना त्याच्या अगोदर सर्वसाधारण एक 22-23 अशा कळ्या होत्या, पण नंतर हे फवारणी शुभम साहेबांनी सांगितल्यानंतर ही ज्यावेळेस फवारणी केली तर ही फवारणी केल्यानंतर त्याच कळ्या मी परत 3-4 दिवसानंतर मोजल्या, म्हणजे निम्याच्या सोडूनच दिल्या, काय वाकल्यानंतर खाली काही दिसल्याच नाही, त्यामुळे ते मोजायला आल्या। पण 70 ते 78 सर्वसाधारण एका झाडाला कळी निघाली मला। तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, शेतकऱ्यांनी जुकाची फवारणी केली त्याच्यानंतर असणाऱ्या कळ्या डायरेक्ट 3 पट 3 दिवसानंतर त्यांना फुलांची संख्या 3 पट जाणवली। फुलाच्या वजनाचा सुद्धा फरक पडलेला आहे, कळी निघण्याचं प्रमाण आज सुद्धा चांगलं आहे, तसंच आज सुद्धा फुटवा भरपूर दिसत आहे। तर तुम्हाला ही जी आज एका झाडावरती साधारणतः किती आजच्या कंडिशनला किती फुलं दिसत आहेत तुम्हाला? आता हे जी काल तुम्ही तोडणी केलेली आहे
काल याचा एक तोडा केलेला आहे, त्यामुळे आता फुलांची संख्या कमी झाली आणि हे मुद्दाम आम्ही राखलेलं आहे. कारण गणपतीचा सीझन चालू आहे, त्यामुळे गणपतीचा अजून 2-4 दिवसानंतर परत तोडा करायचा, हे फुल परत वाढणार आहे. तर यासाठी आम्ही हे ठराविक टप्प्यासाठी ठेवलेलं आहे ते. पण अजून तरी सर्वसाधारण मला वाटतं की 50, 52, 55च्या आसपास कळ्या आहेत त्याच अजून. 50-60 फुलं अजून सुद्धा तुमच्या या झाडावरती आहेत. काल त्याची तोडणी करून सुद्धा. हो. तर काल तुम्हाला मार्केटमध्ये काय रेट मिळाला या फुलाला? काल दुपारी इथनं आमचा फुलाचा कॅरेट इथनं शायला फ्लावर मुंबईला दादरला गेल्या. तर सकाळी आज 10 वाजता त्याचा निलाव पद्धतीने निलाव झाला. तर 1 किलोला 120 रुपये किलो प्रमाणे मला बाजारभाव मिळाला आहे. इतर शेतकऱ्यांच्या भावात आणि तुमच्या भावात काय बदल आहे का? 80 रुपयेचा बाकीच्या झेंडूचा दर निघालेला आहे. ती पण माहिती मला शायला फ्लावरवाल्यांनी सांगितली. 80 ते 85 असा निघालेला आहे. पण आपल्या ह्या झेंडूला सर्वसाधारण 120 रुपये त्यांनी मला मार्केट मिळाले आणि तसा मला त्यांनी मेसेज पण टाकलेला आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या शेतकऱ्यांनी दादरला मुंबईला हे फुलाची विक्री केली. तर विक्री करत असताना इतर शेतकऱ्याची झेंडूची फुलं एक गणपतीचा सण असल्यामुळे आज 80 रुपयांनी विकली, परंतु शिरतोडे साहेबांची फुलं आज त्याच ठिकाणी 120 रुपयाला विकली. म्हणजेच त्यांचं साधारणतः 50% त्यांना रेट जास्त मिळाला. कारण त्याला कारण आहे त्यांची असलेली फुलाची गुणवत्ता. तुम्ही पाहू शकता त्यांचे फुलाची क्वालिटी अत्यंत चांगली आहे, टिकाऊ फुलं आहेत आणि एकदम सुंदर फुलं त्यांना आपल्या प्रतिभा बायोटेकचं उत्पादने वापरल्यामुळे मिळलेले आहेत. त्याचप्रमाणे यांनी बेट, तसेच जुका, गामा, कोकोली हे प्रोडक्ट आता वापरलेले आहेत. त्याच पद्धतीनं आता त्यांना एक आम्ही ब्रासिका, हे सर्व तोडणी झाल्यानंतर गणपतीत जेवढी फुलं जातील ते जातील. त्याच्यानंतर त्यांना आम्ही बेट आणि जुका, बेट असे सगळ्या तिन्हीचं कॉम्बिनेशनचा एक स्प्रे देणार आहे. त्याच्यानंतर त्यांना अजून फुलकळी फुटवांच्या संख्येत वाढ होईल. तसेच हा प्लॉट आम्ही दसऱ्यापर्यंत चालवण्याचा आमचा मानस आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हा प्लॉट तुमचा दसऱ्यापर्यंत चालेल का? हो, आता सध्याच्या तुमच्या सगळ्या औषधानुसार किंवा काय माझ्या मेहनतीमुळं, तुमच्या औषधामुळं मला तर गॅरंटी वाटते की हे चाललंच पाहिजे दसऱ्यापर्यंत. आणि त्या पद्धतीनं शुभम साहेबांनी बी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, कसा आपल्याला दसऱ्यापर्यंत न्यायचा आहे तो. तर त्या पद्धतीनं मी तुमच्या कंपनीचं प्रोडक्ट घेऊन मला दसऱ्यापर्यंत न्यायचाच आहे. आत्ता गणपती सीझन असल्यामुळं अजून 1-2 तोडे करणार आहे, परंतु नंतर एक 10-15 दिवस थांबून पूर्ण भरगतचा तोडा दसऱ्याला करायचा आहे. ओके. म्हणजे आता फक्त 2 तोडं घेण्याचा मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला 2 तोडं घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर 10 दिवसाचा गॅप घेऊन नंतर ज्यावेळेस घटस्थापना होईल त्यावेळेस पुन्हा फुलाची संख्या कशी वाढेल आणि त्यावेळेस फुलं कशी जातील. तर त्यासाठी निघलेली कळी जी आहे तर ते टिकवून ठेवण्यासाठी आम्ही त्याच पद्धतीचं मॅनेजमेंट या ठिकाणी करणार आहे की 10 दिवस फुलं कशी झाडावरती व्यवस्थित राहतील आणि ती मार्केटला कशी व्यवस्थित जातील ह्यासाठी आम्ही या ठिकाणी काळजी घेणार आहे. मला तुम्हाला सर असं विचारायचं आहे, आज तुमच्याबरोबर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा तुमच्या भागामध्ये या ठिकाणी झेंडूची लागवड केली होती. तर त्यांच्या झाडाची वाढ आणि त्यांना असणारी फुलांची संख्या आणि तुम्हाला झालेली झाडाची वाढ आणि तुमच्या झाडाला असलेली फुलांची संख्या, तुमचं ह्याच्याविषयी काय म्हणणं आहे? आता हा शिवार इकडं म्हणजे जळगावात एक माझा एक प्लॉट आहे आणि अजून एक दुसऱ्या शेतकऱ्याचा एक प्लॉट आहे. तर तो पूर्व दिशेला खाली दुसऱ्या साईडला गावाच्या, तर तिथं बी माझं रोज जाणं येणं असतं. तर तिथला एक कलकत्ता म्हणून अशी एक व्हरायटी आहे. आता ती व्हरायटी कुठली आहे, कशी आहे त्याशी नाही काय घेणं देणं, पण तो प्लॉट आज बी तुम्ही किंवा आणखी कुणी जाऊन जरी पाहिलं ना तर तो गुडघ्याच्या वर काय तो प्लॉट नाही. आणि सर्वसाधारण 15-16 फार तर एक 20 फुलं अशी सर्वसाधारण आहे ती. आता ते सुद्धा वजावट करून ज्या कळ्या राहणार आहेत ना ते 15 ते 16च राहणार आहे त्या कळ्या. आणि उंची जास्त नसल्यामुळं असा फुटवा पण नाही निघाला त्याला. तर म्हणजे या ठिकाणी आता आपल्या लक्षात येतं आहे की शेतकरी मित्रांनो की ह्यांच्याबरोबर लागवड केलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या तुलनेत 3 पट माल आत्ताच निघलेला आहे, प्लस अजूनसुद्धा 3 पट कळी आहे झाडावरती. तर इतकं छान सुंदर रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी जुका, कोकोली आणि गामा याचा वापर केल्यामुळे मिळलेले आहेत. तर आपण या ठिकाणी पाहू शकता या झाडावरती असणारी फुलांची संख्या आज सुद्धा
मोठ्या प्रमाणात फुलं आहेत. त्याच पद्धतीने ही सेकंड स्टेज, तसेच हे थर्ड स्टेजची फुलं, तसेच अजूनसुद्धा नवीन काही कळी निघत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तसेच ह्या झाडाची काळोखी असणाऱ्या झाडाचा विस्तार बघू शकता तुम्ही, किती ब्रँचेस वगैरे निघलेले आहेत. फुटव्याची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. काळोखी प्लॉटला खूप छान आहे. हा प्लॉट पाहता असं वाटतं की हा प्लॉट अजून इथून पुढं 3 महिने चालू शकतो. तर या शेतकऱ्याला रेग्युलर शेतकऱ्यांपेक्षा 3 पट अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता आहे, कारण हा प्लॉटच त्याचं सर्व काही दाखवत आहे. कारण प्लॉट बघता क्षणी सगळ्यांच्या लक्षात येते प्लॉटची झालेली वाढ आणि तसंच फुटवा, ब्रँचेसची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. इतका ब्रँचेसची संख्या आजपर्यंत आम्हाला कुठेही बघायला मिळेल नाही. खूप मोठ्या प्रमाणात याला फुलं लागलेली आहेत. खूप सुंदर असा हा प्लॉट आहे. या ठिकाणी सर्व आपण पाहू शकता. नमस्कार. हा मी अशोक विठ्ठल शिडतोरे, मुक्काम पोस्ट जळगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर आहे 9011 540 458. आता हे सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की हा जो प्लॉट इतक्या चांगल्या स्थितीतला बसलेला आहे, तर असंच माझ्या शेतकरी बांधवांचं पण पुढं जाऊन चांगल्या पद्धतीनं असा रिझल्ट यावा आणि त्यांना पण अशा पद्धतीचं उत्पन्न घेता यावं. तर त्यासाठी आता माझी थोरवी म्हणून सांगायचा विषय येत नाही, परंतु असं वाटतं की ज्या पद्धतीनं मी जुका, गामा आणि कोकोली ही जी काही खतं स्प्रेची काय सोडायची आहे ती वापरलेली आहेत का नाही, तर ती 100% अगदी व्यवस्थित आहे ती. आणि त्याचा रिझल्ट अगदी 1.5 दिवसानंतर, 1 दिवस आणि 1 रात्र गेल्यानंतरच चालू होतो. त्यामुळं अगदी असं 8 दिवस 10 दिवस थांबायची काही आवश्यकता नाही. इतकं फास्ट आहे. फास्ट ट्रॅक असल्यामुळं झटक्यात लगेच होतं आहे सगळं कार्यक्रम. आणि आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी चांगली चांगली खतं वापरली, ती कोणाला नाव ठेवायची आवश्यकता नाही. परंतु हा जे प्रोडक्ट आता आपल्याकडे आलेला आहे हे त्याहीपेक्षा मी म्हणेन की अगदी 70-80% त्याच्यापेक्षा फास्ट रिझल्ट देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याचा साईड इफेक्ट काय नाही. कालपर्यंत जे काही गोष्टी अगदी मुलं माझी नातवंडसुद्धा ह्या प्लॉटमधनं फिरलेली आहे, ती कोणाला काय असं इन्फेक्शन किंवा काय असं वेगळं असं काय साईड इफेक्ट काय झालेलं नाहीत. आणि रोज आम्ही ह्यातनं आधनंमधनं फिरत असतो, वेळोवेळी तणनाशक हे काय काढून हे सगळं करत असतो. पण ह्या खतामुळं किंवा ह्या झाडांच्यामुळं काय वेगळं आम्हाला साईड इफेक्ट झाला असं काय नाही. तर हे 100% खात्रीशीर रिझल्ट म्हणजे काय म्हणते त्याला फायदेशीर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फास्ट रिझल्ट देणार आहे. तर इथून पुढं ज्या काही शेतकऱ्यांचं राहिलं असेल तर त्यांनी इथून पुढं काय जे प्लॉट कराल किंवा काय लागणी कराल, काय झेंडू लावाल, तर त्यावेळेस हे नक्कीच वापरा. हे मी गणपतीच्या सीझनसाठी म्हणून केलेलं होतं. आता सर्व शेतकरी बांधवांना मला एकच सांगायचे की इथून पुढं तुमचं दसराचा सीझन आहे, दिवाळीचा सीझन आहे, आत्ताची नवीन 15 दिवस झाले लागणी केलेल्या आहे त्या. तर त्यासाठी हे 3 प्रॉडक्ट जुका, गामा आणि कोकोली हे 3 जे प्रॉडक्ट आहे ना, मी सांगतोय म्हणून माझी खात्री आहे की ह्यात काही गैर नाही किंवा हा प्लॉट माझं हे क्षेत्र तुम्ही बघू शकता. हे मी काय तुम्हाला फसवेगिरी नाही किंवा कुणाचे काय पैसे घेऊन काय जाहिरात करत नाही. हे प्रत्यक्ष मला मिळालेला आहे रिझल्ट, हे तुम्हाला सांगतोय. तर आता दसऱ्या दिवाळीसाठी हे तुम्ही जे काय राहिलेल्या काही गोष्टी आहेत त्या बघा आणि वापरा. ओके, धन्यवाद. पावरफुल, पावरफुल, एक्सलंट, एक्सलंट, एक्सलंट.